मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पेड VIP दर्शन म्हणजेच पैसे देऊन किंवा विशेष अतिथी म्हणून पास काढून, VIP म्हणून पास काढून, देणगीचा पास काढून देवाचं दर्शन घेणे हे चुकीचं आहे आणि हे विषमतापूर्ण आहे असं निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नुकतंच नोंदवलेलं आहे. मद्रास न्यायालयाने काय म्हणलंय की अशा प्रकारचं कुठल्याही पासद्वारे, वेगळ्या रांगेद्वारे, शॉर्टकटद्वारे देवापर्यंत जाऊन देवाचं दर्शन घेणे हे चुकीचं तर आहेच, म्हणजे ते धार्मिक दृष्टीने चुकीचं आहेच. त्याचबरोबर देवापुढे आपण सगळे समान आहोत, तसेच कायद्यापुढे आपण सर्व समान आहोत. तेव्हा या दोघांचंही उल्लंघन होता कामा नये. आपण कायद्याचं आणि परमेश्वरापुढे आपण सर्व त्याची लेकरे आहोत. अशा प्रकारे आपलं विचार आणि आपलं वर्तन असलं पाहिजे असं ह्या सगळ्या निकालपत्रातून आपल्याला ध्वनित होत आहे. आता जेव्हा ही जनहित याचिका न्यायालयापुढे आली तेव्हा न्यायालयाने शासनाला सुद्धा याच्यामध्ये त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं होतं आणि त्याच्यावर शासनाने काय म्हणलं की पेड VIP दर्शन आहे, म्हणजे देणगी द्या, पास विकत घ्या, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपयाची देणगी द्या, संपूर्ण कुटुंबियांनी आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्या, वेगळ्या वाटेने, मागच्या वाटेने, शॉर्टकटने. असं जर आम्ही बंद केलं तर आम्हाला रेव्हेन्यू लॉस होईल, म्हणजे महसुली तोटा होईल असं त्यांचं म्हणणं होतं. न्यायालयाने ते अमान्य केलं, कारण देऊळ हे महसूल प्राप्तीचं साधन नाही, ते भाविकांच्या भावना, श्रद्धा आणि धार्मिक प्रथा, परंपरा यांचं पालन करायचं आणि ते ज्याला अनादी अनंत असं मानतात त्याचं दर्शन घेण्याचं स्थान आहे, पैसा कमावण्याचं स्थान नाही. शासनाला महसूल कमावायचा आहे तर तो कमावण्यासाठी हजारो मार्ग आहेत. त्यासाठी देवळात देणग्यांचे पास, त्याच्यानंतर 200 रुपयाची पावती, 500 रुपयाची पावती, 1000 रुपयाची पावती, अशा पावत्या फाडायचं काही कारण नाही. आणि न्यायालयाने, म्हणजे हे जे न्यायालय आहे हे सुटीकालीन न्यायालय होते. या न्यायालयाचे जे खंडपीठ आहे त्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती GR स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती V लक्ष्मीनारायण यांनी म्हणलंय की ज्या लोकांना असं वाटतं, म्हणजे काही लोक जे VIP VVIP असतात त्यांना असं वाटतं की ते रांगेमध्ये थांबू शकत नाही, रांगेमध्ये थांबून चालत जाऊन ते देवाचं दर्शन घेऊ शकत नाहीत आणि जणू काही देव त्यांची वाटच बघत बसलाय की VIP कोण माझ्या दर्शनाला येतोय. असं जर त्यांना वाटत असेल तर ते त्यांचा विचार करायला मोकळे आहेत किंवा त्यांनी असा विचार केलेला नसेल असं न्यायालयाने नमूद केलं आहे. आता ही जी जनहित याचिका होती ती विश्व हिंदू परिषदेचे जे एक कार्यकर्ते आहेत P चोकलिंगम यांनी ही याचिका दाखल केली होती आणि VIP दर्शन, पास, 200 रुपयाचा पास, 500 रुपयाचा पास काढून घ्यायचं दर्शन, ही सगळी चुकीची प्रथा नष्ट करावी, रद्द करावी असं त्यांचं म्हणणं होतं त्या जनहित याचिकेमध्ये. आणि त्यांनी ह्या ज्या धार्मिक परंपरा आहेत किंवा चॅरिटेबल एन्डोमेंट्स आहेत, त्याच्या एन्डोमेंट्स जे डिपार्टमेंट आहेत त्यांना त्याच्यामध्ये प्रतिवादी केलेलं होतं. त्यांचे जे वकील आहेत B जगन्नाथ, त्यांनी असं सांगितलं की नुकतंच सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधलं जे बांके बिहारी मंदिर आहे त्या मंदिराच्या कमिटीला सुद्धा असे आदेश दिले होते की हे जे पेड VIP दर्शन आहे, पावत्या फाडून घ्यायचं दर्शन आहे, ती प्रथा परंपरा नष्ट करणे, स्पेशल दर्शनाची व्यवस्था नाहीशी करणे आणि VIP लोकांची वेगळी रांग करणे, या सगळ्या प्रथा काढून टाकण्यासाठी एका समितीचं गठन करण्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नुकतेच आदेश दिले होते.
आणि त्यांचासुद्धा अहवाल उच्च न्यायालयापुढे, सुप्रीम कोर्टापुढे, सर्वोच्च न्यायालयापुढे आला होता आणि त्याचासुद्धा संदर्भ या मद्रास हायकोर्टाने त्यांच्या कोर्ट प्रोसिडिंगमध्ये, म्हणजे कोर्टाचं जे कामकाज असतं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद घेण्यात आलेली होती. तर आता ह्या सगळ्या मुद्द्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या देवाला भेटावं, विठ्ठलाला भेटावं, रखुमाईला भेटावं, असं हजारो वारकऱ्यांना, लाखो वारकऱ्यांना असतं. ते 10-10, 12-12 तास आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, चैत्रवारी, त्याच्यानंतर आता अधिक मासाच्या ह्या कालावधीत देवाच्या दर्शनाला जातात. अनेक तास ते भक्तिभावाने तिथं उभं राहतात. त्यांना एकादशीचा उपवास असतो, त्या उपवासाला त्यांनी काही खाल्लेलं असतं का, पिल्लेलं असतं का माहिती नाही, परंतु ते अनामिक ओढीने, श्रद्धेने, भावनेने आपल्या विठू रखुमाईला पाहायला जातात. आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जातात, देऊला तुकोबांच्या दर्शनाला जातात, ते आपल्या शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जातात, ते शिर्डीला साई महाराजांच्या दर्शनाला जातात. तिथे ते अनेक तास आपल्या वाटेत, आपल्या रांगेत थांबून देवाची आळवणी करतात आणि मग देवाचं दर्शन त्यांना प्राप्त होतं. जे धनदांडगे आहेत, त्यांच्याकडे पैशाला ऊत आला आहे, ते VIP दर्शन घेतात, VVIP दर्शन घेतात, 5,000चा पास काढतात, 10,000चा पास काढतात, कुटुंब एकत्र जाऊन दर्शन घेतात. तर देवाला असं दर्शन आवडतं का? देवापुढे सगळे सारखे आहेत. मग आपण आपल्या श्रीमंतीचा, आपल्या पैशांचा माज दाखवून देवापुढे आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपण अतिविशिष्ट व्यक्ती आहोत, याचा बडेजाव करण्यात काय अर्थ आहे? याच्यासाठी न्यायालयापर्यंत जावं लागतंय, न्यायालयाला याची दखल घ्यावी लागते. हे सगळं आपल्याला अपमानास्पद आहे, लज्जास्पद आहे असं वाटत नाही का? तुम्ही गुरुद्वारामध्ये जा, तुम्ही पारशी लोकांच्या आग्यारीमध्ये जा, तुम्ही बुद्ध विहारामध्ये जा, तिथं कुठं अशा वेगळ्या रांगा लागलेल्या आहेत. गरीब भाविक भक्त कित्येक तास रांगेत उभे आहेत. कुणी VIP पास काढतंय, कुणी 1,000 रुपयाचा पास काढतंय, कुणी 2,000 रुपयाचा पास काढतंय आणि आपल्या आराध्य देवताला, देवी देवतांना पूजतंय. असं कुठं तुम्हाला इतर लोकांच्या धार्मिक स्थळात पाहायला मिळतं का? मग आपण तर सनातन धर्माचं पालन करणारे आहोत, आपण हिंदू प्रथा परंपरा यांचं पालन करणारे आहोत. तेव्हा अशा प्रथा परंपरांचं आपण समूळ उच्चाटन करायला हवं आणि देवाच्या नजरेत सगळी त्याची लेकरे ही सारखीच आहेत. आपण देवाची लेकरे आहोत, तेव्हा आपण सगळे सारखे आहोत या भावनेने आपण देवाच्या द्वारी जायला हवं आणि देवाच्या चरणांवर नतमस्तक व्हायला हवं. आपण कुणी वेगळे नाही, आपण कुणी प्रतिष्ठित, श्रीमंत, पंचतारांकित जीवन जगणारे आणि वेगळी लेकरे आहोत असा भाव मनातून काढून टाकायला हवा. आपण देवाच्या द्वारी देवाची लेकरे आहोत याच भावनेने जायला हवं. आपण कायद्यापुढे सुद्धा सगळेजण सारखे आहोत. कायदा, आपण कुठल्या प्रांतातले आहोत, आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत, आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत, आपण कुठल्या जाती धर्माचे आहोत, हे पाहत नाही. कायदा फक्त दोषी कोण आहे आणि निर्दोष कोण आहे एवढंच डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि ओरल एव्हिडन्स, साक्ष पुरावे याच्या अनुषंगाने कायदा सगळं पाहत असतो. आणि कायदा विषमतेला थारा देत नाही, कायदा समता, समानता याला जागा देतं, त्याला स्थान देतं. एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा VIP दर्शन हे चुकीचे आहेत, डिस्क्रिमिनेटरी, विषमतापूर्ण आहेत. त्याचं उच्चाटन व्हायला हवं असं मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात नमूद केलं आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. माझे रील पाहायचा, ते लाईक करा, शेअर करा, मला सबस्क्राईब करा किंवा मला फॉलो करा. माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. मी अनवट वाटेवरचा वाटसरू आहे, वारकरी आहे, पथिक आहे. माझ्यासोबत तुम्हाला चालायला आवडेल का? चाललात तर काही वेगळं, काही नवं, डोक्याला काही खुराक, विचारांना काही चालना द्यायची माझ्याकडे अशा असे विषय मी घेऊन येत असतो याची मी तुम्हाला खात्री देतो. तेव्हा ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.